श्री गुरु सारे काष्ट पाठी रखा, श्री गुरु सारे काष्ट पाठी रखा, सारे काष्ट पाठी रखा,
कोण करी श्री गुरु सारी हस्तपती राखा श्री गुरु सारी हस्तपती राखा एक राखा कोण करी इतरातले का कोण करी श्री गुरु दारी का हस्तपती राखा 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 तरातले का कोण करी तराता हे तराता हे लेखा कोण करी तराता हे तराता लेखा हे तराता तपाटे राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाचे कांता काय भीक मागे मनाची आजोजी सिद्धी पावे कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वानू तयाला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरलू तरलू आता उद्धारलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्ध पावी विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पानी मंडनम मंडनानाम तरुणी तुलसी माला गंधरम गंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू जयांची केली आज स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला भंग ज्ञानी यांचे राजे योग्यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट छोटासा भंग असून या भंगाच्या द्वारे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु सारिखा असता पाठीराखा श्री गुरु जर पाठीमागा असाल पाठीराखा जर असाल तर राजा याची कांता काय भीक मागे जसं राजाच्या कन्येला भीक मागण्याची गरज नाही त्याचप्रमाणे श्री गुरु सारखा जर माझ्या पाठीमागा असेल तर इतरांचा लेखक कोण बनी किंवा काय करण्याची गरज आहे का तर म्हणले राजा याची कांता काय भीक मागे जशी राजाची मुलगी आहे तिला भीक मागण्याची गरज नाही ती सर्व संपन्न आहे त्याचप्रमाणे श्री गुरु जर पाठीशी असतील तर या संसारामध्ये तुम्हाला कोणतंही दुःख किंवा तुम्ही कोणत्याही दुःखामध्ये पडणार नाही मनाची जी इच्छा असेल ती संपूर्ण श्री गुरु पूर्ण करतात ज्याप्रमाणे कल्पतरू हे कल्पतरूच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर कल्पतरू खाली फळे येती मागी तली कल्पतरूच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर तुम्ही जशी इच्छा करणार त्याप्रमाणे तुम्हाला फल मिळणार
म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, श्री गुरुच्या सानिध्यामध्ये जो कोणी बसला, काय वानो तयाला सांगा जोजे, त्याचं काय वर्णन करू, तो अलौकिक पुरुष आहे जो गुरुजीच्या सानिध्यामध्ये बसला. किंवा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपला स्वतःचा अनुभव व्यक्त करतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आताही उद्धारलो गुरु कृपे, गुरुच्या कृपेनं मी या ठिकाणी तरलो आणि तुम्ही या संसारामधून गुरुच्या कृपेने तरणार, असा हा सरळ या अभंगाचा अर्थ आहे. विठाला विठाला विठाला. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी काही अत्यंतिक परिहार तो असा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याची महतनुकंपा, सकल संतांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचे अथाह प्रयत्न या ठिकाणी आणि जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचा वर्धापन दिवस आहे आणि ही वारकरी शिक्षण संस्था ही गुरु पौर्णिमेला सुरुवात केली याची. मंदिरामध्ये तुम्हाला ध्यान असेल नाही मला माहित नाही, पण मंदिरामध्ये आपण सदस्य बनवलेले होते. ते हा दिवस आहे गुरु पौर्णिमाचा दिवस आणि त्या लोकांनी एकाने 2,500 रुपये देऊ दिले बी बरेच दिवस, पण नंतर मग त्याचं वेगळा परिवर्तन होत गेलं. तेव्हा हा जो उत्सव आहे तो मुख्य है जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था वर्धापन दिनानिमित्तानं. आणि दुसरा याच दिवशी आपण ही वारकरी शिक्षण संस्था उभी केली. तो ती तिथी आहे म्हणजे गुरुपौर्णिमा. तेव्हा गुरुपौर्णिमेला सुरुवात करणं, शिष्य किंवा आश्रमामध्ये जाण्याची पद्धत आहे किंवा गुरुच्या सानिध्यामध्ये जाण्याची पद्धत आहे. गुरुकडे जायचं असेल तत्समित पाणिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुच्या सानिध्यामध्ये जायला पाहिजे. विद्या अध्ययन करण्याकरता, आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरता. म्हणून आजचा जो दिवस आहे हा दिवस व्यास महर्षीचा जन्म झाला. या दिवशी व्यास महर्षी या ठिकाणी प्रगट झाले आजच्या दिवशी आणि म्हणून हा दिवस फार मोठा महत्वाचा आहे. कारण आपलं जे ज्ञान आहे ते वेदामध्ये आहे आणि वेद पहिला एक आहे, तो भगवान परमात्म्याच्या श्वासामधून प्रगट झाला. परमात्म्याच्या श्वासामधून वेद प्रगट झाला. त्या वेदाला विभाग किंवा आपल्याला समजण्याकरता 4 विभाग तयार केले व्यास महर्षीने. यानंतर या वेदाचा अर्थ कळण्याकरता 18 पुराण लिहिली. याच वेदाचा अर्थ कळण्याकरता महाभारतासारखा ग्रंथ लिहिला आणि या वेदाचा सर्वा काय लक्षित अर्थ काय किंवा वेदाची आणि उत्पत्ती किंवा वेदाचं निरूपण कशा करता है या करता दर्शन शास्त्रामध्ये आणि वेदांत दर्शन व्यास महर्षीने लिहिलं. म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण करविणारे हे व्यास महर्षी. म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्याच अनुषंगाने आपण ही वारकरी शिक्षण संस्था उभी केली. याच दिवशी जवळ 4 वर्ष होऊन गेले, 5वं वर्ष सुरू झालं.
तेव्हा 5व्या वर्षामध्ये पहिले 4 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेला झाले, त्यानंतर 4 वर्ष दिंडीला झाले. याच बरोबर या ठिकाणी आपण आणि वारकरी शिक्षण संस्थाच्या बरोबरच आपण एक पंढरपूरला दिंडी काढली. या दिंडीचा समारोप द्वादशीला झाला, परंतु नियम एक काला केला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी लक्षात आलं, परंतु द्वादशीला काला करता येत नाही. पंढरपूरचा जो काला आहे तो पौर्णिमेला काला होतो, आजच्या दिवशी काला होतो. म्हणून तो एक मुहूर्त साधून आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याच्यामुळं गुरुपौर्णिमेचा उत्सव आणि त्या निमित्तानं आपण हा जो अभंग निवडलेला आहे श्री गुरु सारिका, याच्यावर आता आपण चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु, सद्गुरु आणि गुरु. बऱ्याच लोकांना या शब्दामध्ये भ्रम आहे. काही लोक म्हणतात महाराज सद्गुरु वेगळा आहे का, श्री गुरु वेगळा आहे का, गुरु वेगळा आहे का, गुरु म्हणजे काय, सद्गुरु म्हणजे काय, श्री गुरु म्हणजे काय, असे वेगळे वेगळे विचार करतात. परंतु खरा जर अर्थ पाहायला गेला तर गुरु या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान आणि रु या शब्दाचा अर्थ होतो अज्ञान. अज्ञानातून अज्ञानाकडे प्रवृत्त होणं किंवा ज्ञानाच्या द्वारे अज्ञानाला समाप्त करणं हे गुरु शब्दाचा अर्थ आहे. म्हणून गुरु असो, श्री गुरु असो, सद्गुरु असो, काही फरक बसत नाही. आपल्याला ज्याच्याकडून चांगला गुण मिळाला ते आपले गुरुच आहे. भगवान दत्तात्रयाने या ठिकाणी 24 गुरु केले. 24 गुरु केले. प्रत्येक गुरुकडून काही ना काहीतरी गुण घेतला. म्हणून आपल्याला मार्ग दाखवणारा सुद्धा गुरुच आहे. शाळेमध्ये शिक्षा शिकणारा सुद्धा गुरुच आहे. पुन्हा एखाद्या वेळेस आपण जर रस्ता चुकलून रस्ता दाखवणारा तो सुद्धा आपला गुरुच आहे. म्हणून या ठिकाणी लौकिक गुरुपेक्षा आध्यात्मिक गुरुला ज्यादा महत्व आहे. लौकिक गुरु हे लोकांमधले व्यवहार दाखवतात किंवा उदरभरणी विद्या देतात. तुम्ही शाळेमध्ये गेले तर शाळेमध्ये तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती कशाने होईल हे शिकवणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला मराठी शिकवल्या जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी शिकवल्या जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला हिंदी शिकवल्या जाईल, गणित शिकवल्या जाईल, अजून तुम्हाला त्या ठिकाणी आणि सायन्स शिकवल्या जाईल. म्हणले हे सगळं शिकून फायदा काय आहे तर म्हणले उदर भरण्याचा फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ज्या शाळा आणल्या ना, या सगळ्यात पहिला या शाळांनी आणि गुरुकुलावर कुठारा घात केला. गुरुकुल संपवले. आजही जगामध्ये जे देश प्रगतशील आहे त्या देशाच्या पाठीमागे जाऊन बघा, त्या देशाने आपली भाषा बदलली नाही, आपल्या भाषेतच आपली प्रगती केली. आम्हाला इंग्लिश शिकलं की बरं वाटतं. तुम्हाला सांगतो, चीन भारताच्या नंतर स्वतंत्र झाला. पहिला भारत स्वतंत्र झाला, नंतर चीन स्वतंत्र झाला. चीननं भारतापेक्षा जादा प्रगती केली. आजही चीन मध्ये इंग्रजी बोलल्या जात नाही.
एखाद्या माणसानं जर इंग्रजी बोलला तर ते इंग्रजीमध्ये शिवी देतील, पण इंग्रजी बोलण्याचा विरोध करतील. जपान असल, सगळ्यात इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू तयार केल्या जपानने, सगळ्यात आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये अग्रेसर होता जपान. तेव्हा जपानने आपली भाषा बदलली नाही, इंग्रजाचं भूत आपल्या बोकांडी बसून नाही घेतलं. पण काय सांगावं तुम्हाला, महाराज लोकांच्या फोन मध्ये सुद्धा नंबर इंग्लिश मध्ये फिट आहे. मग यायला महाराज कस काय म्हणायचं, कसे महाराज म्हणायचे? अरे महाराजच नाही, हे फक्त पोट भरण्याकरता झाले आहे की नाही. अरे मराठी, तुम्हाला जर मराठी येत नाही, तुमची भाषा जर येत नाही, त्या भाषेमध्ये तुम्हाला कीर्तन करायचंय, त्या भाषेमध्ये तुम्हाला प्रवचन करायचं आहे, आणि ती भाषा जर तुम्हाला येत नाही तर तुम्ही करता कशाला? करत असाल तर ते उदर भरण्याकरता, पोट भरण्याकरता. विठाला विठाला. याच्या पलीकडं दुसरं काही नाही आहे. महाराज मंडळीचं पहिलं कर्तव्य हे आपल्या भाषेचं संरक्षण. महाराज हे संपलं तर काय करणार आहे तुम्ही? तुमची जर भाषा संपली तर तुम्ही करणार काय? एखादी ओवी लिहायची इंग्लिश मध्ये लिहा, काय अर्थ कळन कोणाला? इंग्लिश मध्ये ज्ञान तुम्हाला देता येईल, पण मूळ ज्ञान विसरून गेल्याच्या नंतर, तुमची संस्कृती संपल्याच्या नंतर तुमच्या कीर्तनाला इंग्लिश मध्ये कीर्तन. काय लोक म्हणतात, महाराज मी कीर्तन इंग्रजाची अवलाद. इंग्लिश मध्ये कीर्तन करणारी, अरे ते साधू संत तिकडे गेले असते ना इंग्रजामध्ये, ते ब्रिटिशामध्ये, त्या या अमेरिकेमध्ये गेले असते ना, तिकडे केला असताना त्यांना प्रचार. मराठीत काऊन केलं त्यांनी? मराठीत कशा करता केलं? अरे बाबा हो, आपली भाषा आहे, आपली संस्कृती आहे, आपली भाषा आपली संस्कृती जर सांभाळली नाही तर तुम्ही देव धर्म नाही, नास्तिक आहात. विठाला विठाला विठाला. काही लोक कीर्तनामध्ये इंग्लिश बोलणं फार मोठं स्वतःला शहाणे समजतात. काय नाही, कोणाला येते इंग्लिश, काही जादा अवघड नाही. पण मूर्ख माणसाचे लक्षण आहे इंग्लिश मध्ये, कीर्तनामध्ये इंग्लिश बोलणं. कारण त्यांना जर हे करायचं होतं, तुम्हाला जर इंग्लिश लागते तर ते गेले असते ना तिकडे अमेरिकेला इंग्लिश शिकण्याकरता. शिकून आले असते, तुम्हाला सांगितलं असतं बाबा हो हे करा. पण त्यांनी कोणत्या भाषेमध्ये केलं? मराठी भाषेमध्ये केलं, आपल्या भाषेमध्ये केलं. 56 भाषेचा केला अशी गौरव, 56 भाषेचा गौरव केला, परंतु मूळ मराठी भाषा सोडली नाही. म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या भाषेचा आदर सत्कार करा, काय हरकत नाही. परंतु बघ, कीर्तन मी इंग्लिश मध्ये करतो. काही काही लोक मला सांगतात, महाराज मी अमेरिकेला कीर्तन करून आलो, इंग्लिश मध्ये कीर्तन केलं. कोण रिकाम आहे इंग्लिश मध्ये कीर्तन ऐकायला? अभंग तर इंग्लिश मध्ये आहे का? अभंग कसा म्हणणार इंग्लिश मध्ये? अर्थ तयार करून मग जोडणार, मग म्हणणार, कसं करणार? नेमकं काय त्याचं गणित काय? पण साकणाऱ्याची काय म्हणते, चला आता मला विठाला विठाला. सांगितलं असतं पण शब्द जरा खाली आहे म्हणून सांगत नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून बाबा हो, आपल्याला साधू संत मिळाले. साधू संतांनी आपल्या भाषेमध्ये, संस्कृत भाषा आपली भाषा आहे, देवनागरी भाषा आहे, ही सर्वांना समजत नाही. म्हणून साधू संतांनी आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये करून ठेवलं आहे का नाही? मग त्या मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे का नाही? मराठी भाषा बोलली पाहिजे का नाही? परंतु जे मराठी भाषेचं आंदोलन करणारे आहे ना, यांचे मुलं इंग्लिशच्या शाळामध्ये.
जे मराठी भाषेचं आंदोलन करणारे ना याचे मुलं पा कोणत्या शाळेमध्ये जाऊ द्या. तुम्ही हे कोणत्या शाळेत शिकले जे आंदोलन करणारे ना मराठी भाषेविषयी आंदोलन करणारे ना तुम्ही त्यांचे सर्टिफिकेट जाऊन पहा ना ते कोणत्या शाळेत शिकले. ही इंग्लिश शाळेमध्ये शिकले. बरोबर आहे का नाही. तुम्ही जर आपल्या भाषेचा गौरव करत नाही, तुम्ही जर आपल्या भाषेचा लोकाला कशाला सांगता. लोक ऐकतील नाही तर ना ऐकतील पण तुम्ही तर करा विठाला विठाला. म्हणून बाबा हो साधू संतांनी आपल्या भाषेमध्ये आपल्याला आणि या ठिकाणी संस्कार लावण्याकरता आपण त्या मार्गावर जाण्याकरता आपल्याला जे गुह्य ज्ञान होतं ते ज्ञान आणि आपल्याला प्रगट करून दाखवलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. या विश्वाला ब्रह्म बनवलं परमात्म्याने माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि म्हणून ते प्रगट जे ज्ञान आहे आपल्या भाषेमध्ये हे आपली भाषा शिका. आपली भाषा शिकली तर निश्चित कल्याण होईल. म्हणून तो आणि विचार साधून या ठिकाणी आपण वारकरी शिक्षण संस्था उभी केली. वारकरी शिक्षण संस्था उभी केली याचा अर्थ हा नाही की हे ज्या शाळेत शिकत्याने मराठी शाळेत शिकले पाहिजे हा पहिला आणि आग्रह आहे. त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी कमीत कमी संस्कृताचं थोडंफार तरी अध्ययन केलं पाहिजे हा आग्रह आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तन प्रवचनाचं जे आहे कीर्तन प्रवचन शिकवणारे आमचे आपलं पखवाज शिकवणाऱ्याची महाराज आहे दत्ता महाराज. त्याच्यानंतर गायन शिकवण्याकरता आमची महाराज मंडळी रावसाहेब महाराज असाल हे अनेक वेळेस येत राहतील मुलांना सांगत राहतील. दीपक महाराज या ठिकाणी त्यांना सुद्धा हे या ठिकाणी आणि गायन शिकवण्याकरता ते येतात मुलांना शिकवतात. त्याचबरोबर त्यांना जे पाहिजे ते संस्कृत शिकवण्याकरता आम्ही या ठिकाणी आहे. म्हणून ही जी संस्था आहे ही संस्था अजून लोकांना हे कळलं नाही. बरेच लोक काय करते महाराज मुलगा आणला 4 महिने ठेवला मुलाला या ठिकाणी आणि कधी वाचता काही काही मुलांना वाचता सुद्धा येत नाही. क ख ग ग सुद्धा येत नाही. आम्ही त्यांना क ख ग ग शिकवतो. तेवढं शिकल्याच्या नंतर जेव्हा मुलं थोडंफार वाचायला लागतात मग त्यांना हे जड वाटत. त्यांना असं वाटतं की बाकीच्या संस्थांमध्ये काय नुसतं पखवाज वाजिला आणि कीर्तनाचं पुस्तक घेतलं कीर्तन पाठ केलं की झालं कीर्तनकार. बऱ्याच लोकांची ही धारणा आहे परंतु ही धारणा चुकीची आहे. जे पण करू लागले ते दुसऱ्याला धोका देऊ लागले स्वतः धोक्यामध्ये बसू लागले. म्हणून बाबा हो वारकरी शिक्षण संस्था ही याकरता उभी केली की यांना संस्कृतीची जाणीव असावी आपल्या भाषेची जाणीव असावी. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या नंतर आदी करून जेवढे संत झाले या सर्व संतांचं जे वाङ्मय आहे त्या सर्व संतांचं वाङ्मय यांना वाचता यावं यांनी त्याच्यामध्ये अवगाहन करावं. जीवनभर विद्यार्थी असतो माणूस जीवनभर त्यांनी शिकलं पाहिजे जीवनभर अध्ययन केलं पाहिजे. आणि म्हणून त्याला सुरुवात करण्याकरता या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे. तेव्हा तुम्हालाही वाटत असेल आपल्याही मुलांना वारकरी शिकवलं पाहिजे. त्यांनी तुम्हाला सांगू का हे जेवढे इंग्लिश शिकवणारे हे ना हे इंग्लिश शिकवणारे उद्या हे तुम्हाला घातकी ठरतील. उद्या तुम्हाला त्रास देतील. परंतु मराठी शिकवा. मराठी शिकवल्याच्या नंतर ते तुम्हाला जीव लावतील तुम्हाला सांभाळतील. त्याचप्रमाणे तुम्ही उदरभरणी विद्या त्यांना जर शिकवली तर उदर भरण्याकरता ते अमेरिकेला जातील इंग्लंडला जातील कोणत्या कोणत्या देशाला जातील. तुम्ही इथंच राहणार तुम्हाला ते जीव लावणार नाही कारण तुम्ही त्यांना विद्याच ती दिली उदरभरी विद्या पोट भरण्याची विद्या. मग पोट भरण्याकरता तो कुठेही जाणार
त्याला जर तुम्ही अध्यात्म विद्या दिली तर त्याला अध्यात्म विद्येच्या मुळे कुठं जाण्याची गरज नाही. त्याला अध्यात्मामुळं हे माहित आहे की सर्व काही आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. आपण किती जरी पळालो तरी आपलं प्रारब्ध. मी सांगतो तुम्हाला, सगळे मुलं तयारी करतात, सगळे मुलं पास होतात का? सगळे एका नंबरना होतात का? नाही होत. का नाही होत? सगळे शिकवणारा शिक्षक एक आहे का नाही? आहे का नाही? शाळेचा वेळ एक आहे का नाही? एका वर्गामध्ये आहे का नाही? शिक्षक एकच आहे का नाही? वेळ एकच आहे. तेवढेच दिवस हा शाळेत जातो, तेवढेच दिवस तो शाळेत जातो. परंतु एकाला 70% मार्क पडते आणि एकाला विठाल 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 काहीला 90-95% मार्क पडते आणि काहीला 35% पास होते. बरोबर आहे का नाही? मग सारखे मार्क का पडले नाही? हा, सारखे मार्क का पडले नाही? अरे बाबा, मानव लागेल लाचार होऊन, प्रारब्ध खराब आहे. बरोबर आहे का नाही? किंवा सगळे सारखे हुशार का नाही? तर मानावं लागेल प्रारब्ध खराब आहे. म्हणून ज्यांना अध्यात्म विद्या धारण केली तो कुठं जाणार नाही. तो याच ठिकाणी सुखी सुखी आनंदाने जीवन जगेल, तुम्हाला जीव लावीन आणि तोही सुखाने जगल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता जरी स्वप्न कार्य लहान असलं तरी हळूहळू मोठं होण्याकरता किंवा प्रयत्न करू. आता आपल्या जवळ जेवढी परिस्थिती आपण तेवढं उभं केलं. आता जेव्हा हे तुमच्या समोर विद्यार्थी आहे, हे या ठिकाणी आणि शिकण्याकरता आपण त्यांना या ठिकाणी बोलवलं. गेल्या म्हणजे 4-5 वर्ष झाली. दरवर्षी आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण यांना सांभाळतो. पहिले जे विद्यार्थी सांभाळले तर आमच्या गावातल्या माता भगिनींनी या ठिकाणी येऊन मुलांना स्वयंपाक करून जेवू घातलं वर्षभर. त्याच्यानंतर 1 वर्ष आणि त्यांनीच पंगत करून या ठिकाणी आणून या ठिकाणी यायचं. त्यांचीच पहिल्या वर्षी राशन आपलं, त्याच्यानंतर त्यांनी करून द्यायचं. दुसऱ्या वर्षी राशनही त्यांचंच आणि करूनही त्यांनी द्यायचं. असं 1 वर्ष झालं. 1 वर्ष पूर्ण केलं. परंतु पुढं याला थोडी अडचण यायला लागली. कोणामागं काही काम, कोणामागं काही काम, वेळेवर कधी कधी व्हायचं नाही. म्हणून हळूहळू आपण याला मधुकरीमध्ये रूपांतरित केलं. जेव्हा आणि विद्यार्थी या ठिकाणी शिकत होते त्यावेळेला महिला ज्या स्वयंपाक करून द्यायच्या या ठिकाणी, त्यावेळेला हे लोक 2,500 रुपये द्यायचे. त्याच्यानंतर जेव्हा पंगत सुरू केली त्याच्यानंतर मी कोणाला 2,500 रुपये मागितले नाही. समोर यांची विचारून घ्यायचं. त्याच्यानंतर मग मधुकरी सुरू झाली. गावामधून मधुकरी झाली. गावातले लोक मधुकरी देतात. परंतु मधुकरी दिल्याच्या नंतर परिणाम हा होतो की विद्यार्थी शाळेमध्ये असताना त्यांना शाळेचा वेळ आहे. काहीची 12 वाजता सुटती, काहीची 12:30 वाजता सुटती. ती मधुकरी आणल्याच्या नंतर कधी कधी भाजी खराब होते आणि त्याचं पॉयझन होण्याची शक्यता असते. तरी आम्ही काळजी घेतो. नसलं कधी तर आम्ही टाकून देतो. पुन्हा दुसरं बोला एकदा. विठ्ठल विठ्ठल म्हणून आतापर्यंत कोणत्याही माता भगिनींनी ज्यांनी आपले नाव दिलेले होते
त्यांनी कसल्याही प्रकारची कसर केली नाही. तुम्हाला सांगतो, एक चपाती सांगितली होती, कोणत्याच माता भगिनीने एक चपाती दिली नाही, 2 चपात्या दिल्या. भाकरी जर असल्या तरी 2 भाकरी दिल्या. भाजी पण एक पळी सांगितली होती, कधी 2, त्यांनी 2च पळ्या दिल्या. आणि काही काही माता भगिनी तर नवीन भाजी बनवली, एखाद्या वेळेस कढी जर बनवली तर या विद्यार्थ्याकरता स्पेशल कढी बनवून द्यायच्या. एखादी चांगली भाजी जर असली ती भाजी आणून आणि विद्यार्थ्याकरता या माता भगिनींनी आणि ती बनवून आणून दिली. पाहता हे जादा दिवस चालू शकत नाही, कारण अन्न ते खराब होऊन जातं. म्हणून आपण ज्या माता भगिनीने आतापर्यंत सेवा केली, काय सांगावं तुम्हाला, त्यांना वेळेवर जर सांगितलं, कधी कधी असं झालं की वेळेवर विद्यार्थी या ठिकाणी आल्याच्या नंतर न सांगता गावामध्ये जर गेले तर संपूर्ण वाघुळ्याच्या ज्या माता भगिनी त्यांनी आणि त्यांच्या घरामध्ये त्यांना कमी असेल किंवा त्यांच्या पुरत्या केल्या असेल, परंतु आपल्याला पुन्हा करू, परंतु या विद्यार्थ्यांना जेवण दिलं पाहिजे या हेतून, या उद्देशानं या ठिकाणी या माता भगिनींनी सेवा केली. म्हणून त्या माता भगिनीचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा धन्यवाद व्यक्त केल्याच्या नंतर पुन्हा आग्रह करतो की जसे तुम्ही आणि घरी येऊन दिलं त्याचप्रमाणे आता वर्षामध्ये एक दिवस आणि या ठिकाणी येऊन त्यांना जेवण, तुम्हीच नाही परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी नावं घेतलेले की आता आम्ही या ठिकाणी येऊन भंडारा करून विद्यार्थ्यांना जेवू घालू. म्हणून आता ते आजपासून आपण सुरुवात, गुरुपौर्णिमाच्या पासून या शिक्षण संस्थेला प्रारंभ झालेला आहे. म्हणून उद्या प्रतिपदेपासून आपण त्याला सुरुवात करणार आहे. तेव्हा प्रत्येक दिवशी एक यजमान आहे, एका यजमानाने एक दिवशी जेवण द्यायचं आहे. मग एक दिवशी जेवण देण्याकरता काय करायचं आहे तर त्यांनी नाश्त्याला वगैरे द्यायचं. ते आज नाश्त्याला जर दिलं तर उद्या त्याचा नाश्ता होईल. म्हणून बदलून बदलून नाश्त्या करता आणायचं. कसं राहील जेवणाकरता नियम सांगतो मी. दुपारी जेवण बनवता येत नाही. मी ठरवलं होतं दुपारी, पण काही विद्यार्थ्याची शाळा 12 वाजता सुटते, काहीची 12:30 वाजता सुटते, काही 4 वाजता विद्यार्थी सुटतात, काही 4:30, काही 3 वाजता 2:30 वाजता विद्यार्थी सुटतात. म्हणून सकाळी अल्पाहार जो होईल तो अल्पाहारामध्ये एक दिवस मटकी, मूग असं, त्याच्याबरोबर आणखी पण काही गोड पदार्थ करून एक वेळेला सकाळी हे दिल्या जाईल. त्यानंतर दुपारी सुद्धा त्यांना आणि काही ना काहीतरी व्यवस्था केल्या जाईल. जे पण अन्नदाते हे त्या अन्नदात्यांनी 5 वाजता आपली पंगत झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. जेवढे पण अन्नदाते हे या सर्व अन्नदात्यांना मी विनंती करतो की पंगत देताना 5 वाजता द्यावी लागेल. कारण सगळे विद्यार्थी संघ येतील. संघ आल्याच्या नंतर त्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला जेवू घालता येईल, तुमच्या हातानं जेवू घालता येईल. आणि निस्त विद्यार्थ्याला जेवण देऊन, तुम्हाला सांगू का, विद्यार्थ्याला जेवण देणं म्हणजे काय, 100 विद्यार्थ्याला 100 आणि सामान्य माणसाला जेवण देणं त्याच्यापेक्षा एका सदग्रस्ताला जेवण देणं पुण्य. त्याच्यानंतर 100 सदग्रस्ताला जेवण दिलं तर एक आणि वानप्रस्थ जीवनाला किंवा वानप्रस्थ आश्रमातल्या व्यक्तीला जेवण देणं बरोबर आहे. असे 100 वानप्रस्थीला जेवण देणं एका ब्राह्मणाला जेवण देण्याच्या बरोबर आहे. आणि असे 100 ब्राह्मणाला जेवण दिलं तर एक संन्यासाला जेवण दिल्याच्या बरोबर आहे. आणि 100 संन्यासाला जर जेवण दिलं तर एक विद्यार्थ्याला जेवण देण्याचं पुण्य मिळतं.
बगलातून सांगत नाही किंवा मला हे वाढवायचं म्हणून सांगत नाही. शास्त्र बघा आणि शास्त्र सांगतं. आणि म्हणून एका विद्यार्थ्याला जेवू घालणं म्हणजे 100 संन्यासी जेवू घालणं. एवढे विद्यार्थी तुम्ही जेवू घालता म्हणजे 100 एवढे संन्यासी 100 आणि लावायची एवढ्या संन्याशाची तुम्हाला एवढ्या आणि संताची पंगत घडते. आणि म्हणून जेवण देताना ते जेवण शिळं नसलं पाहिजे. याकरता आपण 5 वाजेचा टाइम ठरवला. तुम्ही 5 वाजेपर्यंत तुमचे काय काम असेल 12-1 वाजेपर्यंत तेवढे आटपून आणि 12 वाजेला इथं जर आले तर स्वयंपाक सुरू केला तर 5 वाजेपर्यंत तुमचं जेवण तयार होईल. पुन्हा आणि 5 वाजता यांना जेवण दिल्या जाईल. सगळ्यांना एका पंक्तीमध्ये जेवण दिल्या जाईल. आणि जे पण पंगत देणारे हे त्या सर्वांना आग्रह आहे की जे जेवण दिल्या जातं जेवणाचे जे प्रकार आहे, काही राजसी जेवण आहे, काही तामसी जेवण आहे की नाही. उच्चिष्टमापिचा मध्यम भोजनम तामसम प्रियम. उच्चिष्ट असेल शिळा असेल हे तामसी भोजन आहे का नाही. खूप गोड आहे खूप आणि तिखट आहे हे सगळे ज्याचे रस पूर्ण आहे ते राजसी जेवण आहे. आणि सात्विक जेवण म्हणजे काय, कमी तिखट कमी गोड कमी आणि याबरोबर ते जेवण देत असताना त्याला दक्षिणा दिला की त्याचं जेवण पावन होतं. म्हणून सगळ्यांना आग्रह आहे माझा, ज्यांनी पण पंगत घेतली त्यांना आग्रह आहे की तुम्ही ज्यादा नका देऊ. 5 रुपये का होत नाही एका विद्यार्थ्याला जर दिले तर त्याला त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वही घेता येईल, पेन घेता येईल, कागद त्या काय जे त्याच्या शाळेचा खर्च आहे तो पण होईल. आणि त्याला कसल्याही प्रकारची नड पडणार नाही. पुन्हा तो या ठिकाणी अध्यात्म विद्या घेण्याकरता प्रवृत्त होईल. म्हणून जेवढे पण पंक्तीवाले सर्वांना आग्रह आहे की काय नाही 5 रुपये द्यायचे, जादा नाही. 5 रुपये जर दक्षिणा दिली सगळ्यांना 5-5 रुपये दक्षिणा द्यायची. कारण तुम्ही जे जेवण दिल्या जाईल ते जेवण सात्विक ठरल्या जाईल. आणि म्हणून सात्विक जेवण तेव्हा ठरतं ते जेव्हा तुम्ही त्याला दक्षिणा. हे शास्त्र आहे. भगवान परमात्म्याने गीतामध्ये सांगितलं की तुम्हाला जेवणाच्या बरोबर दक्षिणा दिली पाहिजे. म्हणून या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना जेवण द्यावं. ज्यांना अजून नाव लिहिलं नसेल, ज्यांना इच्छा असेल की आपण या विद्यार्थ्यांना जेवण देऊ, तुम्हाला सांगतो या विद्यार्थ्याचं जेवण देणं म्हणजे एखादा तर सगळेच चांगले निघतील असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही. सगळे तुकाराम महाराज होतील असं नाही. परंतु कमीत कमी सगळेच कीर्तनकार होतील असं पण नाही. परंतु कमीत कमी दारूच्या दुकानावर तुम्हाला हे सापडणार नाही. विठाला विठाला लक्षात आलं का. कमीत कमी त्यांच्या जीवनामध्ये एवढी तरी क्रांती ते करतील. आणि एवढी माझी गॅरंटी. आतापर्यंत सगळेच विद्यार्थी शिकले असं नाही. काही 4 दिवस राहिले, 8 दिवस राहिले, महिनाभर राहिले, काही वर्षभर राहिले, काही 2 वर्ष राहिले आहे का नाही. त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ते आजही सोडणं, आजही तिकडं जाणार नाही, उद्याही तिकडं जाणार नाही. त्यांना संस्कार झाले. आणि म्हणून ह्या संस्कार देण्याचं काम केवळ एकट्या साधूचं नाही तुमचं पण असतं. दरवी कहा महारस जाना. दरवी म्हणजे पळी. पळी ही भाजी बनवते पण पळी भाजी खात नाही. त्याचप्रमाणे मी हे साधू बनवतो पण साधू याचा उपभोग घेत नाही, समाज याचा उपभोग घेत असतो. हे जो आश्रम बनवला हे बनवलं हे काय नाही. तुम्हाला असं वाटत असेल महाराजाची याच्यामध्ये आसक्ती, बिलकुल नाही. कोणालाही विचारा, तुम्हाला सांगतो या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आणि जाताना मी या ठिकाणी फोन नाही ठेवला. पुन्हा एकच इथंच आमचे शेजारी आहे त्यांना सांगितलं की फोन करू म्हणून. इमानदारीनं सांगायचं, त्यांनी सांगायचं, कोणी सांगायचं की मी गेल्याच्या नंतर किती वेळेस फोन केला.
इकडून फोन आला एकदा आणि मी केला एकदा, पुन्हा फोन नाही केला. आता याचा जाणकार स्वप्नीले गेला वाटतं कुठं. स्वप्नीले त्याला विचारा महाराजांनी किती वेळेस सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला म्हणून. बिलकुल नाही पाहिला. तेव्हा हे माझ्या आसक्ती करता नाही. मला काय तुम्हाला सांगतो, इथं नाही पटलं तर दुसऱ्या ठिकाणी. बनवण्याचं काम माझं आहे, चालवण्याचं काम तुमचं आहे. बनवलं या ठिकाणी संस्कार मी एकटाच नाही, संस्काराला तुम्ही सुद्धा सहभागी आहे. आणि तुम्ही सहभागी झाल्याच्या नंतर, तुम्ही आम्ही खेळीमेळी एकत्रित आल्याच्या नंतर, एकत्रित वातावरण तयार झाल्याच्या नंतर हे विद्यार्थी तुमचे सुद्धा ऋणी आहेत. आणि म्हणून सर्वांना आग्रह आहे की तुम्ही जरा नाव घेतलं असेल तर अजून कोणाला सांगा की आपण जेणेकरून वर्षभराची यादी तयार करू. आता जवळजवळ 200च्या वर नावं झाली. मध्ये मी बंद केलं, कार्यक्रमामध्ये नावं घेतले, त्याच्यानंतर मध्ये बंद केलं. आता यानंतर पुन्हा आता उद्यापासून या पंक्तीची सुरुवात आहे. ज्यांना पण एक नाव घ्यायचं असेल, एवढ्या विद्यार्थ्याला नाही, जादा लोकांना तुम्ही जादा आणूच नका. भंडारण पंक्ती करण्याचा या ठिकाणी विचार करू नका. या ठिकाणी फक्त विद्यार्थी, जेव्हा तुम्हाला 10-5 लोक घालायचे असले तुम्ही घालू शकता, असा दुराग्रह किंवा विरोध नाही. परंतु आग्रह एवढा ठेवा की केवळ विद्यार्थी जेवले पाहिजे, आश्रमातले लोक जेवले पाहिजे, बस एवढ्या करता हे खटाटोप आहे. आणि म्हणून आज या वारकरी शिक्षण संस्थाच्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण या संवादामध्ये थोडा वेळ घेतला, त्याबद्दल धन्यवाद. विठाला विठाला तेव्हा या ठिकाणी या आश्रमाला स्थापन करून, तसं 2009ला हा तारखेने जर विचार केला तर 9/2/2009ला आपण या आश्रमाचं नामकरण केलं. त्याच्यानंतर हळूहळू प्रगती होता 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 या ठिकाणी पहिला तिकडं सोमनाथ महाराजांनी जमीन दिली, तिकडं होता, पण त्या ठिकाणी जागा कमी होते, रस्त्याची जाण्या येण्याची अडचण होते, म्हणून ही जागा घेतली. आणि त्यांनी पण या ठिकाणी या आश्रमाला जागा दिली, त्यांनाही धन्यवाद. जागा घेतल्याच्या नंतर या ठिकाणी हा आश्रम उभारण्याचा 2015ला आपण संकल्प केला. स्फटिक शिवलिंग बसवू असा संकल्प केला. यानंतर बरेच व्यवधान निर्माण झाले, व्यवधान असे निर्माण झाले, वर्गणी करायला लागले, वर्गणी झाले नाही. ज्यांनी आकडे दिले होते त्यांनी आकडे दिले नाही. मागून गौशाळा होती, ती गौशाळा एकटा मी गौशाळा, मी आणि गणेश आम्ही 2 जण ती गौशाळा सांभाळायचो. जंगलामध्ये गायी घेऊन जायचो. बऱ्याच लोकांना माहिती या डोंगरामध्ये गायी चारल्या म्हणून. गणेशना पण या डोंगरामध्ये आणि या गायी चारल्या. बरेच दिवस चाललं, परंतु पुढं कोरोना आला. कोरोना आल्याच्या नंतर कोणीच या ठिकाणी चारा देईना, पाणी देईना, काय नाही, कोणी जवळ सुद्धा येऊ देईना. म्हणून त्या गायी आणि परमेश्वर नलवडे म्हणून आहे, त्यांची गौशाळा आहे, त्या ठिकाणी नेऊन घातल्या. मी या ठिकाणी एकटाच होतो, सगळं पांगल्यासारखं झालं तुम्हाला सांगतो. पांगलं महाराज. कुठं कीर्तन नाही, कायच नाही, काही बोखंडी कर्ज होतं ते पण वाढत चाललं. परिस्थिती अशी भयानक झाली, आता काही करता येत नाही. फक्त मी सांगू शकत नव्हतो, कोणाला सांगता येत नव्हतं. मग तुम्हाला सांगतो, कर्मधर्म संयोग असा की मी
पहिलं डोंगरगावच्या मंडळीला बोललो आणि डोंगरगावच्या मंडळीला बोलल्याच्या नंतर त्या मंडळीनं शब्द माझा घेतला, झेलला आणि जवळजवळ 2.5 ते सगळे मिळून 3 लाख असतील. तर आकडे मला 2.5 लाखाचे आलेले, पण मागं पुढं नंतर काही लोकांनी दिले आणि अजूनही असे बरेच दिले असतील. दरवर्षी पण देतात. परंतु तो जो थांबलेला कार्यक्रम होता, या आश्रमाला जी खीळ बसलेली होती किंवा पुढं चालता येऊ शकत नव्हतं, ते ढकलण्याचं काम किंवा वाटाला लावण्याचं काम डोंगरगावने केलं. विठाला विठाला मी मेलो तरी माझ्या हाड सांगतील. हा, विठाला विठाला विठाला. आणि म्हणून मग आश्रम हे सगळेच जण या ठिकाणी आणि येऊन झटू लागले. सगळ्यांचे नाव मला घेता येत नाही आणि माझा स्वभाव असा आहे, तुम्हाला सांगतो, मला काही ध्यानात राहत नाही. आता असं कोणी समजू नका किंवा आपलं नाव घेतलं नाही. आता तुम्ही माझ्याकडून नाव घेण्याची अपेक्षा कोणी करू नका, कारण माझ्या ध्यानात राहत नाही. याचं घेतलं नाही की त्याचं ध्यान. म्हणून त्याच्यानंतर ज्या मंडळींनी सगळ्यांनी या भागामधले जेवढे गाव आहेत, या सगळ्या गावांनी आतुनात मदत केली. तुम्हाला सांगतो, केवळ तांब पितळ मागण्या करता गेलो म्हणलं आपल्याकडून जे भंगार भुंगार असतील लोक देतील. किती दिलं असेल लोकांनी? मला असं वाटलं पहिल्यांदा, असं वाटलं नुसतं झाकण व्हायापुरतं झालं, खालून दगडाचे करून वरून जर झाकण व्हायापुरतं झालं तर गंज झालं. पण महाराज जमा करता 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 या परिसरातून तांब पितळ हे 14 क्विंटल झालं. किती? 14 क्विंटल दिलं लोकांनी. तिथं पिंड बनवलेली बघा, भरीव पिंड आहे ती. 1 टनाची पिंड आहे, ते जळून कमी झालं. त्याच्यानंतर 2 किलो चांदी दिली लोकांनी. 2 किलो चांदी दिली. आणि माता भगिनीने तुम्हाला सांगतो, त्यांच्या जवळ सोनं नव्हतं, गळ्यातले मणी तोडून मणी दिली. पोत असं मणी पाहिलं बी असं मणी जे आहे ना, ते सोनं आहे पतलं, असं तोडून घेतात माता भगिनी. त्या रेशमाच्या द्वारातून मणी तुटून येतो बाहेर. असं सोनं किती झालं असं माहित तुम्हाला? किती झालं असं? 200 ग्रॅम. किती 200 ग्रॅमची किंमत? हा, हे सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे. ही पिंड बनवली. त्याच्यानंतर मग या ठिकाणी जे बनवणारे आहे त्यांनी पण 1 रुपया घेतला नाही. जवळजवळ 3-4-5 लाख रुपये खर्च आला असता महाराज. ती पण मंडळीने आणि त्या कंपनीवाल्यांनी, आपले विनोद भाऊ आणि जाधव आहे, त्याच्यानंतर मते साहेब आहे चिंचोलीचे, त्याच्यानंतर नंदकुमार जाधव आहे, या 3 जणांनी श्रीराम कंपनीमध्ये आणि ही पिंड बनवली. आजही तुम्ही त्यांना जाऊन विचारा. तेव्हा जेवढे तांब पितळ होतं, लोकांना असं वाटत होतं की महाराज घेतील, जमा करतील आणि टाकतील इकून. तुम्हाला सांगतो, तुमचा 1 तुकडा सुद्धा इकला नाही. सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये जळालं असेल, कारण त्याच्यामध्ये जे काही लोखंडाचा भाग असतो, काही पितळामध्ये आणि त्याला काय ॲल्युमिनियम मिक्स केलं जातं, तो भाग असेल तर तो जळून गेला. परंतु ओरिजिनल तांब, ओरिजिनल पितळ जे आहे ते राहिलं आणि त्याचं हे 1 टनाची पिंड बनली. हा आश्रम आता सुरू झाला. हे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता मात्र फक्त तुमच्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी जर लाभलं तर हे थांबणार नाही. हे थांबलेलं चालू झालं आणि तुमचं सहकार्य असलं तर हे पळायला लागेल. विठाला विठाला आणि म्हणून आजचा जो महापर्व आहे, गुरुपौर्णिमेचा महापर्व आहे, या गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आपण केली. तेव्हा आज गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्तानं गुरुचं सुद्धा चिंतन करायला पाहिजे. विठाला विठाला विठाला.
सांगत होतो श्री गुरु सद्गुरु आणि गुरु. तर श्री गुरु सद्गुरु याच्यामध्ये काही अंतर नाही. काही लोकांना असं वाटतं श्री गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. सद्गुरु श्री गुरु वेगळा नाही, शब्द फक्त वेगळे वेगळे आहे, अंतर काही नाही. म्हणून एखाद्याला जर वाटत असेल बा आपण अनुग्रह घेतला, नाही घेऊ शकतो. किंवा एखाद्याला जर वाटत असेल आपण अनुग्रह घेतला, ध्यानातच नाही मंत्र कशाचा जपायचा, तरी तो घेता येतो. असं काही नाही की एक गुरु नाही, ज्याच्याकडून तुम्हाला गुण मिळन तो तुमचा गुरुच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी परंपरा आहे गुरुची. पहिला गुरु कोण आहे? शैवाचा पहिला गुरु कोण आहे? नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविंद योगींद्र मतास्य शिष्य शंकराचार्य मतास्य शिष्य. पहिला हे शैव जे आहे त्या शैवाचा पहिला गुरु हे नारायण भगवान विष्णू. नारायणं पद्मभवं ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या नंतर वशिष्ठ, वशिष्ठाच्या नंतर शक्ती, शक्तीच्या नंतर पाराशर, पाराशर ऋषीच्या नंतर व्यास, व्यासाच्या नंतर शुकदेव मुनी, शुकदेव मुनीच्या नंतर मध्ये अनेक आचार्य होऊन गेले. पण व्यासम शुकम गौडपदम गौडपादाचार्य. त्याच्यानंतर हळूहळू शंकराचार्याने, शंकराचार्याचे 4 शिष्य. ही संन्यासाची परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून शैवाचा पहिला गुरु कोण आहे? भगवान विष्णू. वैष्णव जे आहे, वैष्णवांचा पहिला गुरु कोण आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. जे वैष्णव आहे, वैष्णव कोणाला म्हणायचं? आता बऱ्याच लोकांना असं वाटतं मी हे जे लाल कपडे घातले शैव आहे, असू शकतो शैव, पण शैव सुद्धा वैष्णवच आहे, कारण त्याचा गुरु विष्णू आहे. म्हणून बऱ्याच वेळेस लोक विचार करतात महाराज तुम्ही कशा दिंडी काढली? अरे बाबा हो, पहिला वारकरी तर शिव आहे. ओम नमो शिवाय. हा विठाला विठाला विठाला. ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, मिळाली वैष्णव मांदी. म्हणून पहिला जो वारकरी आहे ना तो शैव आहे. वैष्णव नंतर दुसरा वारकरी आहे. तेव्हा शैव कोणाला, वैष्णव कोणाला म्हणायचं? तर वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा तो धर्म आहे साऱ्या जगाला विष्णू मानणे. सगळ्या ठिकाणी भगवान विष्णूचं दर्शन करणे याला वैष्णव म्हणल्या जातं. मग शिवाच्या ठिकाणी सुद्धा विष्णूचं दर्शन करणे तो वैष्णव आहे. विठ्ठल विठ्ठल शैव कोण आहे? तर शैव सर्वांच्या ठिकाणी शिव मान्य. जळे स्थळे काष्टे पाशाने सर्वांना शिव आपलं इष्ट जे दैवत आहे ते सर्वांमध्ये मान्य करणं. याच्यामध्ये काही वाद आहे का, वितंड आहे का? तर वाद आहे, होता, परंतु जवळपास आता संपला, आता राहिला नाही. साधू संतांनी त्याच्यावर
बरेच व्याख्यान केले, बरेच ग्रंथ लिहिले, बरेच आणि वाङ्मय त्याच्यावर लिहिले. त्याच्यामुळं आता हा वाद जवळपास संपुष्टात आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून पहिला जो है निर्गुण निराकार निर्विशेष अव्ययी परमात्मा आहे. त्या अव्ययी परमात्म्याने या ठिकाणी सगुण रूप धारण केलं. त्या सगुण रूपामध्ये 3 गुण आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुणामध्ये भगवान विष्णू प्रगट झाले, तमोगुणामध्ये भगवान शिव प्रगट झाले आणि रजोगुणामध्ये ब्रह्मदेव प्रगट झाले. तिन्ही गुणामध्ये 3 देवता प्रगट झाली आणि या तिन्ही देवतांनी या संपूर्ण सृष्टीचा विस्तार केला. नवे मानवाला चालण्याकरता मार्ग दाखवला. म्हणून हे सगळ्यांचे गुरु आहे. विठ्ठल विठ्ठल. कृष्णं वंदे जगद्गुरु. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा नाही ना, काही लोकांना नाही इच्छा, बाबा मी काय जाऊ दे, माझी काही इच्छा नाही. तुम्हाला सांगतो, काय गुरु करण्याची इच्छा नसली तर काही गरज नाही. फक्त तुम्ही देवाचं नामस्मरण करा. जे पण तुम्हाला करता येईल, रामकृष्ण हरी म्हणता येईल, ज्या पद्धतीने गुरु करणं म्हणजे काय, तुम्ही जर मनात ठाणून घेतलं ना तर तोच तुमचा गुरु आहे. तो वंदे बोधमयम नित्यम शंकर रूपिणम. बोधच तुमचा गुरु आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आध्यात्मिक दृष्टिकोनानं, या ठिकाणी शास्त्र दृष्टिकोनानं गुरुजीच्या सानिध्यामध्ये जाण्याची गरज आहे आणि म्हणून गेलंही पाहिजे. जर तुम्हाला कोणाच्या सानिध्यामध्ये जाण्याची गरज नाही ना, तर जे संत होऊन गेले नाहीच कोणी, तर तुम्हाला सांगतो भगवान दत्तात्रेयाचं स्मरण करा. ते तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे भागवतामध्ये की तुम्ही जर त्याचं स्मरण केलं तर ते तुम्हाला येऊन निश्चित अनुग्रह करतील. कोणीच नसेल तर हनुमंतराय आहे, ऐका नाही, आणि कोणावरच निष्ठा जर बसतच नसेल तर कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान परमात्मा तुमचा सर्वांचा गुरु आहे. म्हणून हे भौतिक आहे. या ठिकाणी शरीर धारे, लाल कपडे घातलेले, ढवळे कपडे घातलेले, माळा धारण केलेला गुरु नाही. हा बोधच तुमचा गुरु आहे. जो अनुग्रह आहे तोच तुमचा गुरु आहे. म्हणून या ठिकाणी आणि कोणी जर म्हणत असेल की बा श्री गुरु वेगळा का, सद्गुरु वेगळा का, श्री गुरु वेगळा नाही, सद्गुरु वेगळा नाही, डबल करण्याची गरज नाही. श्री गुरु सद्गुरु एकच आहे. एकदा अनुग्रह झाला, त्या अनुग्रहावर निष्ठा ठेवा, निश्चित तुमचं कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल शारीरिक दृष्टीने तुम्ही एखादे गुरु बनवलेले असेल ते, अथवा तुम्ही कोणाला गुरु बनवलं नाही पण तुमची निष्ठा आहे त्या परमात्म्यावर, त्या भगवान परमात्म्यावर तुमची निष्ठा आहे की मला कोणीतरी तो तुम्हाला कोणीतरी पाठविल आणि तो तुम्हाला अनुग्रह देईल. तेव्हा अशा अनेक उदाहरणं हे पुराणामध्ये तुम्हाला सांगतो, भरेले पुराण. विठ्ठल विठ्ठल वाल्या कोळ्यानं ज्या वेळेला जप सुरू केला, एवढ्या आणि विभिन्न परिस्थितीमध्ये नारद महर्षी भेटले. त्याची निष्ठा होती, पूर्वजन्माचं पुण्य होतं म्हणून भेटले. तसं तुम्हाला सुद्धा भेटल. म्हणून ते गुरु जरा तुमचे कोणतेही असो, हयाती असो, गेलेले असो, ऐका ना, ते गुरु जर तुमच्या पाठीशी असल, विठ्ठल विठ्ठल गुरु जर पाठीशी असेल तर तुम्हाला इतराचं वर्णन करण्याची गरज नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
श्री गुरु सारी गास्ता पाठी राखा इतरांचा रेखा कोण करी. श्री गुरु सारखा पाठी राखणारा जर असेल तर इतराचा लेखा म्हणजे इतराचं वर्णन कोण करेल. का वर्णन करेल तुम्हाला सांगतो. एखादा भिकारी तुमच्या समोर आहे आणि राजा तुमच्या समोर आहे. मग तुम्ही कोणाचं वर्णन करणार. भिकाऱ्याचं करणार का राजाचं करणार. राजाचं करणार. विठ्ठल विठ्ठल. तसेच जीवनामधला सर्वा हे श्री गुरु. म्हणून श्री गुरु जर पाठीशी असेल तर इतराचा लेखा इतराचं वर्णन करण्याची गरज नाही. का वर्णन करण्याची गरज नाही. कारण श्री गुरु जे देतील ते संसारामध्ये कोणीही देत नाही. कोणीच देत नाही. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. आई वडील सांभाळतात पण माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. मोठा जाऊन लग्न केलं पाहिजे. लग्न केल्याच्या नंतर नातू झाले पाहिजे याच्या करता सांभाळतात. आहे का नाही. मोठा झाल्याच्या नंतर मी म्हातारा होईल. मी म्हातारा झाल्याच्या नंतर म्हातारपणाला मला भाकरी देईल याच्या करता मायबाप सांभाळतात. बरोबर आहे का. मायबाप लोभा कारणे सांभाळतात परंतु तसे श्री गुरु नाही. त्यांना कशाचा लोभ नाही. तुम्ही दिलं तरी सुखी नाही दिलं तरी सुखी. तुम्हाला देण्याकरता श्री गुरु तुमच्यावर कृपा करतात असं नाही. तुमचं कल्याण व्हावं याकरता ती कृपा करतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून श्री गुरु सारखे जर आपल्या पाठीशी असले तर इतरांच्या लेखा वर्णन करण्याची काही गरज नाही. कारण सर्व संसारामध्ये तुम्हाला इहलौकिक पारलौकिक सगळ्या सुखाची प्राप्ती कोण करून देईल. श्री गुरु करून देईल. म्हणून इतराचं संसारातल्या कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही माणसाचं वर्णन करण्याची किंवा कोणत्याही सत्तेचं वर्णन करण्याची गरज नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. महाराजांनी एक उदाहरण दिलं या ठिकाणी. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. राजाची कांता काय भीक मागे. जयाचे कांता काय भीक मागे. राजाची कांता काय भीक मागे. राजाची कांता काय भीक मागे. मनाची योगे सिद्धी झाले. मनाची योगे राज्याची कांता म्हणजे राजाची मुलगी.
राजाच्या मुलीला भीक मागण्याची गरज नाही, कारण तिच्या घरे राजा आहे तिचा वडील, तर सारं तिच्या जवळ संपन्न आहे. तसं या ठिकाणी श्री गुरुने जर कृपा केली तर तुम्हाला दुसरीकडे काही मागण्याची गरज नाही. सगळं काही तुम्हाला मिळेल, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. तुम्हाला सांगतो, भजन करायचं उदाहरण सांगतो तुम्हाला. विठाला विठाला माझे गुरुजी ज्यांच्याकडे मी विद्या अध्ययन केलं, परमपूज्य प्रातस्मरणीय श्री दशम पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी विद्यानंद गिरीजी महाराज खूप पुस्तकं लिहिले संस्कृत मध्ये आणि खूप मोठे विद्वान होते. त्यांच्या जीवनामध्ये हजारो लाखो संन्यासी विद्यार्थी घडले. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा काळ जवळ आला आणि मी त्यांच्या सानिध्यामध्ये शिकत होतो. त्यांनी सांगितलं, म्हणले विशुद्धानंद, आता तू या ठिकाणी राहू नको, तू काशीला जा. तर तेव्हा मी विचारलं का, तर त्यांनी सांगितलं माझी तब्येत काही बरोबर राहत नाही, मी काही शिकवण्यामध्ये समर्थ नाही, परंतु तू काशीला जा आणि काशीला गेल्याच्या नंतर तुला सर्व काही मिळेल. बोलू नका. विठाला विठाला विठाला. तुम्हाला सांगतो, तिथून आल्याच्या नंतर मग मी पुढे संन्यास घेतला. संन्यास घेतल्याच्या नंतर पुढे अशी परिस्थिती तयार झाली. ही भौतिक रूपानं परिस्थिती तयारी झाली. मला याला काही सुखही वाटत नाही, दुःखही वाटत नाही. पण अध्यात्म रूपाने माझ्या गुरुनी ज्या आणि शिक्षकांचं सानिध्य मिळालं, ज्यांचा आणि ज्यांच्यामुळं मी विद्या अध्ययन, मी माझ्या मनामध्ये विद्या करता समाधानी आहे की मी तेवढं तर मी कोणी सागरामध्ये कोणी अवगाहन करू शकत नाही, पण सागरामधला जो थेंब आहे त्या थेंबामधले हजारो हजारो आणि बारीक बारीक आणि कणामधला एक कण माझ्या जीवनामध्ये माझ्या वाट्याला आला. त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझं जीवन धन्य आहे. विठाला विठाला तुम्हाला सांगतो, विभिन्न परिस्थिती तयारी झाली, परंतु मी झुकलो नाही. बिलकुल नाही. आजही माझा स्वभाव जसा आहे तसाच आहे. परंतु महाराज तुम्ही लोक सगळे साक्षीला आहे. तरी सुद्धा हे उभं राहिलं. मग राजयाची कांता काय भीक मागे, ऐका नाही, मनाची या जोजे सिद्धी पावे. तुम्ही मनाला जी सिद्धी, तुम्ही मनामध्ये जे संकल्प करणार ना, ती सिद्धी निश्चित नेईल. फक्त श्री गुरु तुमच्या पाठीशी पाहिजे. या विभिन्न परिस्थिती, एवढ्या छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी एवढं उभं राहणं हे शक्य नव्हतं, परंतु श्री गुरुने जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाचं फल हे. विठाला विठाला विठाला. तिसरं उदाहरण दिलं महाराज, आता लांबवत नाही जादा. कारण आपण जादा लांबवत गेलो तर पाऊस बी लवकर जवळ येईल. आणि लांबवणार कुठपर्यंत. फक्त हे कीर्तन काय महाराज माहिती करता कीर्तन आहे. म्हणून या कीर्तनामध्ये बरेच आणि मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे. असं काही हे नाही, कीर्तनामध्ये हे सगळ्या गोष्टी नाही, आश्रमाने हे वर्णन नाही करू, परंतु एक माहिती करता हे कीर्तन आहे म्हणून वर्णन केलं. तर तेव्हा दुसरं उदाहरण दिलं महाराजांनी या ठिकाणी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर तुम्ही जशी कल्पना करणार तसं फल तुम्हाला मिळतं. कल्पतरू खाली फळे येती मागे तली. जो कल्पतरूच्या झाडाखाली जशी कल्पना केली तुम्हाला तसं मिळत. तुम्ही जर म्हणलं राजा व्हायचं तर राजा होणार,
तुम्ही जर म्हणायचं सोन्याची गादी पाहिजे, सोन्याचं सिंहासन पाहिजे, तर लगेच सोन्याचं सिंहासन तयार. तुम्ही फक्त कल्पना करा, ती कल्पना एका क्षणामध्ये पूर्ती होते. त्याचं नाव आहे कल्पतरू. म्हणून कल्पतरू तुम्हाला भौतिक पदार्थ देईन आणि त्या भौतिक पदार्थाने कदाचित तुम्ही आम्ही दुःखामध्ये पडू. पण श्री गुरु एक असा कल्पतरू आहे की त्या ठिकाणी तुम्ही फक्त इच्छा करा, तुमची इच्छा पूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवान तयाला सांगा जोजी. श्री गुरु कल्पतरूच्या खाली बसल्याच्या नंतर काहीच त्याला उणीव राहत नाही. तसं श्री गुरुच्या सानिध्यामध्ये बसल्याच्या नंतर काहीच तुमच्या जीवनामध्ये उणीव राहत नाही. कायवान तयाला सांगा जोजे. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगू लागले, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरलो कशामुळं, आता हे उद्धारलो गुरु कृपे. तुम्ही ज्ञानेश्वरी जर पाहिली ना तर प्रत्येक प्रसंग बदलला की ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचं वर्णन केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी गुरुचं वर्णन, प्रसंग बदलला की गुरुचं वर्णन केलं. आणि म्हणून ती स्वतः अनुभवाला येऊन, साधू संत हे बगलातून पुड्या काढून किंवा पाठ करून सांगत नसतात, ते अनुभव आली या अंगात ते या जगा देत असे. जो आपल्याला अनुभव आला तोच या जगाला देतात. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं किंवा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं की बाबा हो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आताही उद्धारलो गुरु कृपे. गुरुच्या कृपे माझा उद्धार झाला, तुमचाही उद्धार होईल. म्हणून त्या संतांनी जो संदेश दिला की बाबा हो, तुमचा उद्धार होईल, त्याकरता तुम्ही काय करा, नामस्मरण करा. विठोबा रखुमाई. गुरुपौर्णिमेच्या या महोत्सवावर आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. ज्याप्रमाणे आणि या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, सगळ्यात सांगण्याचं हेच आहे की तुम्हाला सांगतो, आता वृक्ष लागला, उगला, आता त्याला पाणी घालणं तुमचं काम आहे. आणि पाणी घातलं की आपोआप त्याला शाखा पर शाखा फुटतील, वृक्ष मोठा होईल, सावली देईल, तुम्हाला त्या सावलीमध्ये बसता येईल. तुम्ही नाही बसले तर तुमची मुलं बसतील, तुमचे मुलं नाही बसले तर नातू बसतील, पंतू कोणी का होईना बसतील. एक जण मला म्हणलं, महाराज एक माणूस आश्रमामध्ये म्हणलं नका की, काय करतात त्याला, नका की, नाही येत नको येऊ दे. ते म्हणलं असं कोण म्हणतो तुम्ही तसं. म्हणलं मी असं मग याच्या करता म्हणतो, तो जर नाही आला ना तर त्याचा मुलगा आहे, त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी राग असेल, आहे का नाही, त्याच्या मुलाला कदाचित नसेल. त्याच्या मुलाला जर राग असला ना तर त्याचा मुलगा काही नातवाला सांगणार नाही, नातू तर येईल.
आलं की ध्यानामध्ये नातू तर येईल आपली काही अशी लगे आजच यावं अशी काही आपल्या जवळ लय मोठा दम आहे. तर तेव्हा तुम्ही नाही तुमचे मुलं कोणीतरी या ठिकाणी शिकतील आणि म्हणून सगळ्यांनी या मुलाच्या शिक्षणाकरता या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चांगली चालावी याकरता आपण जे अन्नदानाची कल्पना केलेली आहे त्या अन्नदानाच्या आणि यज्ञामध्ये तुम्हाला ही आहुती टाकता येईल. जवळजवळ आश्रमाचे सारे 35 सदस्य धरा तुम्ही. 35 सदस्याला तुम्हाला जेवण देणं आहे. 2 टायमाचं जेवण देणं आहे. सकाळी तुम्ही ज्यांनी संध्याकाळी आणून टाकलं संध्याकाळी पंगत होईल आणि त्याच दुसऱ्या दिवशी आणि या ठिकाणी राहणारी मंडळ हे ते करून त्यांना जेव घालेल. ज्यांना जमत नाही बा आपल्या घरी आणि मंडळीने कोणी करू शकत नाही त्यांनी या ठिकाणी फक्त येऊन आणि आम्हाला आदल्या दिवशी सांगायचं की महाराज आमचं कोणी करणार नाही तर त्यांच्याकरता आपण महिला उपलब्ध करून देऊ. फक्त तुम्हाला एक करावं लागल की त्या महिलाला 2-4 काय रुपये जे असतील ते तुम्हाला द्यावं लागतील. फुकट आता त्यांनी लय दिवस केलं आणि मी ही जादा दिवस कोणाला आग्रह करू शकत नाही म्हणून त्यांची मजुरी तुम्हाला द्यावा लागेल. या ठिकाणी जो गॅस लागतो त्या गॅसला थोडेफार तुम्हाला द्यावा लागतील आणि तुम्ही तुमचं अन्नदान घेऊन या ठिकाणी मला माझा तर आग्रह असा आहे की तुम्ही रोजंदारी लावल्यापेक्षा हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः करा. पण जर नाही जमत तर त्याच्याकरता ही पण सुविधा उपलब्ध आहे. काही नोकरीवाले मंडळी आहे त्यांना आणि त्यांच्याकडे धान्य नाही काय नाही तर त्यांच्याकरता सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी आणि वित्त रूपाने धनरूपाने या ठिकाणी जर दिलं तर त्यांची सुद्धा या ठिकाणी पंगत दिल्या जाईल आणि जेवढे जेवढे पंगत दिल्या जातील त्यांचे नाव या ठिकाणी या आणि बोर्ड तयार केले जाईल. पंगत झाली